अगदी मधोमध वन बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार, गुड शॉट. थँक्यू. पहिल्याच बॉलवर जबरदस्त सुरुवात. चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार. अप्रतिम स्टार्ट, ब्युटिफुल स्टार्ट पाहायला मिळते. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळत असताना सेन्सेशनल बॅटिंग यालाच म्हणतात की प्रत्येक बॉलवर राजू मिश्रा मात्र या ठिकाणी चौकार षटकार मारण्यासाठी जात नाही, कारण राजू मिश्राला माहिती आहे की प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज सुद्धा विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्यासाठी मात्र कधी कधी सन्मान द्यावा लागतो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणारा नसतो. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 5. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर P1 पॉवर प्लेचं अप्रतिम बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा बाळगला, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. स्टंपला चिकटून आहेत मिस्टर नंदू यांना आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. अभिषेक रामाणे आम्हाला दर्शवत आहेत की 5 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. प्रफुल्ल चेंडूला स्टॉप करतायत पप्प्या आणि उदय पाटील बॅकअप करत असताना फक्त सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6. या धावसंख्येवर 63 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. जोनसच्या कुशल नेतृत्वाच्या फलंदाजीच्या जोरावर 45 धावा कुठल्या आणि हेमंत पाटील पुन्हा एकदा महागडा ठरला गेला. फक्त एक सामना वगळता हेमंत पाटीलने चांगली गोलंदाजी केली, परंतु 2 स्पेलमध्ये आपण पाहिलं तर खराब गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. कमबॅक करण्याची संधी होती आज, परंतु पुन्हा एकदा मात्र ती कमबॅक करण्याची संधी मिळाली नाही. राजू मिश्रा एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा मनसुबा बाळगलाय. मिलिंदचा हा बॉल यावेळेला इनफिल्डच्या वरून जरूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. प्रमोदने काय जबरदस्त डाईव्ह खेचली गेली होती, सुपर डाईव्ह मारली होती. प्रमोद मॅग्निफिसंट फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. ट्राय टिल यू सक्सीड. मात्र आपण पाहतायत मिस्टर प्रमोद मालवणीचा ब्रँड आहे आणि ही क्रिकेटवरची जिद्द पाहायला मिळते. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. 2011च्या त्या सालापासून आपण पाहिलं तर एक स्लोगन निर्माण झालं, डेफिनेटली दाग अच्छे होते. जेव्हा गौतम गंभीरने 97 धावांची खेळी केली, आपली स्वतःची विकेट वाचवण्यासाठी पूर्णपणे झुकला होता आणि त्यावेळेला दाग अच्छे होते हे स्लोगन मात्र तयार झालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. गोलंदाज सज्ज मिलिंद शेवटचा बॉल घेऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कदाचित नशिबाचा चौकार मिळेल की काय, परंतु आउटफील्ड स्लो. पप्प्या मात्र पुढे सरसावतायत. व्हेरी नाईस फिल्डिंग, व्हेरी गुड थ्रो आणि तत्पूर्वी सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पहिलं षटक मिलिंदच्या नावावर मित्र म्हणेन, कारण कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर या वेळेला विशालच्या गोलंदाजीवर अवघ्या 5 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. म्हणजे तिथून जर आपण पाहिलं तर 4 धावेने पुढे आहे कंपॅरिझन करताना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9. येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 54 धावा हे सामन्याचं समीकरण. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये जरूर डेफिनेटली करावी. 24 बॉल आणि 54 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल 54 धावा.
थँक्यू. चला महट टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण यायचंय टॉस करण्यासाठी. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. 24 बॉल आणि 54 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. राजू मिश्रा यंदाचा हंगाम फॉर्मामध्ये असलेला पाहायला मिळतो, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. महत्वपूर्ण लढत आणि अंतिम 3चे दरवाजे कोणता संघ ठोठावेल. या अगोदर प्रशांत गरजच्या टीमचे दरवाजे ठोठावले 3चे. त्यामध्ये स्वतः परिपूर्ण झोकला होता, परंतु राजू मिश्रा यावेळेला दर्शवत असताना रडायचं नाही तर लढायचं आहे. व्हॉट अ शॉट. मोडेन पण वाकणार नाही. 6 धावा. थँक्यू. उदय पाटील यांच्या या बॉलवर पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार घेतला. बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला. दोन्ही जर आपण बॅटर पाहिले तर गुड पार्टनरशिप आतापर्यंत. अनिल घरत एका साईडला आणि या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. अनस्टॉपेबल तर राजू मिश्रा रन मशीन. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 40+ माध्यमातून ऑन साईडला खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. इथे झेल होईल आणि यस कोणती मिस्टेक करणार नाहीये मिलन कोळी. ग्रेट कॅच. राजू मिश्राच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. राजू मिश्रा गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये याच गावातील अनमोल रत्न आणि या मैदानाचा इतिहास अप्रतिम आहे. शैलेंद्र घोडेकर. जेव्हा शैलेंद्र मात्र जात असताना राजू पाटील यांनी हँडशेक केलं. हे स्पोर्ट्समनशिप खूप महत्वाची भूमिका. कारण त्यांनी सांगितलं ज्या वेळेला नुकताच थोडा वेळ मॅच थांबली होती तेव्हा सांगितलं की आता 50+ क्रिकेट सुद्धा अफलातून पुढे चाललंय. म्हणजे आतापासूनच जर आपण या अपकमिंग यंग टॅलेंटला शिस्त लावली त्यांच्या अंगी तर डेफिनेटली येणारा काळ मात्र सांगेल की आम्ही 40+ खेळाडूंकडून पाहून मात्र आज आमच्या अंगामध्ये ती शिस्त मात्र आम्ही अंगीकृत केलेली आहे. क्रिकेटमध्ये वेळ फार महत्वाची गोष्ट असते. 1 ते 1.5 महिना मात्र आयोजक जेव्हा डेट डिक्लेअर होते त्या दिवसापासून जर आपण पाहिलं तर डेट डिक्लेअर झाल्यानंतर 15 ते 20, 20 ते 25 दिवस मात्र त्याच कारणास्तव सातत्याने मात्र आपण पाहतात की आयोजक या स्पर्धेच्या पाठीमागे लागलेले असतात की आमची स्पर्धा चांगली कशी होईल, उत्तम दर्जाची कशी होईल. त्यासाठी धंदा, नोकरी, व्यवसाय सांभाळून मात्र आपण पाहतायत या स्पर्धेला वेळ दिला जातो. वेळेला व्हाईट बॉलचा इशारा. परंतु ही जर कदर प्रत्येक खेळाडूला जर असेल तर ती स्पर्धा डेफिनेटली अजून हाय लेवलला जाते. परंतु याची जाण मात्र प्रत्येक खेळाडूंनी जर जाणली तर कदाचित त्या स्पर्धेचं आयोजन अजून फुलताना पाहायला मिळतं. म्हणजे निरंतरता. स्पर्धा ही म्हटल्यानंतर एक जवळजवळ 10 ते 15 मिनिटं सुद्धा न थांबावी. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला मात्र पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सरळ चेंडूला पाठवलं. 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग. क्रॅकिंग स्ट्रोक शैलूच्या बॅटमधून. अक्षय सीफूड्स षटकार. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये 9. पहिल्याच बॉलवर षटकार. तदनंतर आपण पाहिलं तर विकेट आणि वाईड नंतर जर आपण पाहिलं तर या वेळेला 6 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते एकंदरीत 22 या धावसंख्येवर. हलक्याच्या हाताने लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तिथे 1 धाव मिळेल.
नंदू पाटील डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात जरूर होते, परंतु तिथे स्वतःला सावरलं. क्रिकेटमधलं डबल सी जो येतो तो कंट्रोल, तो नियंत्रण खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. ते तुम्हाला नियंत्रण सावध पवित्र घ्यावा लागतो आणि तेच नंदू पाटीलने पाहिलं की बॅकअपसाठी कोणी नाही आहे. इथे जर रिस्क घेतली तर कदाचित धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मिळू शकतील प्रतिस्पर्धी संघाला. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार, घुटना टेक, सिक्सर देख. अर्नाळाचा ब्रँड आहे अनस्टॉपेबल. सिक्सर, षटकार. थँक्यू, वेलकम बॅक. संघाची धाव संख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. बॉडम हँडचा खूप चांगला वापर, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट आणि टेक्निकली साऊंड. यावेळेला ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. जबरदस्त बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच केला जातोय. बॅकफुट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होईल, तत्पूर्वी नंदू पाटील यांच्या हातामध्ये फेक येईल, चेंडू येईल. 2 धावा निश्चित स्वरूपात पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं कंप्लीट झालं आणि दुसऱ्या षटकामध्ये दमदार आणि शानदार धावा आल्या. 3 षटकारांचा समावेश, म्हणजेच या षटकाचा जर विचार केला तर जवळजवळ 22 धावा कुठल्या गेल्या. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 32 धावेची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण. विशाल कोळी पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करतायत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला मड टीमचा कॅप्टन शेवटचा आणि अंतिम एकतीस धावा फलकावर. 18 बॉल आणि विजयासाठी 32 धावेची आवश्यकता. शैलेंद्र घोडेकर आल्यानंतर रिलॅक्स बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अनुभव आहे आणि अनुभव फक्त असून चालत नाही, तर तुमची प्रॅक्टिस सुद्धा तेवढीच मायने राखते. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 31 धावा. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 32 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि विजयासाठी 32 धावेची आवश्यकता. हेच कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं तर आगरी कोळी समाज या टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली होती 2 षटकांमध्ये. म्हणजे 15 धावेने पुढे जाताना संघ पाहायला मिळतोय. राजू पाटील 50 प्लसचे अध्यक्ष आहेत. पनवेल ते मुंबई. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सॉफ्ट हँडने खेळला गेला. नरम हाताने खेळत असताना फक्त चेंडूला ढकलून काढलं आणि 1 धाव वर्जित केली जाते. शैलूला माहिती आहे की अनिल गरत यांची बॅट सुद्धा बोलू लागले आणि सिच्युएशन नुसार, कंडिशन नुसार खेळण्याची कला अवगत असलेले हे 2 बॅटर आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन साईडला स्ट्रोक केला जातोय. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर अनिल गरत नावाचा कडक शॉट.
थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 38. या धावसंख्येवर 2 बॉलचा खेळ झालाय. अनस्टॉपेबल का म्हटलं गेलंय. या वेळेला आपण पाहू शकतायत धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु राजू पाटील ह्या वेळेला दर्शवतायत जरी एक षटकार आला तर काय झालं, अजून सुद्धा कमबॅक करण्याची संधी माझ्याकडे आहे हे दर्शवत असताना आपण पाहू शकतायत झटपट गोलंदाजी केली जाते. हे खूप चांगलं मायने राखतं, कारण जेव्हा नवतरुण खेळाडू असतील तर त्यांनी हे पाहावं. झटपट गोलंदाजी करण्याचा एकच तुम्हाला फायदा मिळतो की फलंदाजाला तेवढा वेळ मिळत नाही विचार विनिमय करण्यासाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 38. चेंज ऑफ पेस या वेळेला व्हेरिएशन, हे व्हेरिएशन असायला हवं. षटकार आल्यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते अफलातून मारा पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग राजू पाटील यांनी दर्शवलं गेलंय का मी एवढे उन्हाळी पावसाळे पाहिलेत, हार जीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत, आणि जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या का पार केलेत. ओल्ड इज गोल्ड. हर्षल महाराज या वेळेला आपण तोंड मुख करण्यासाठी, गोड करण्यासाठी या ठिकाणी जरूर उपस्थित झालेत. खूप चांगला चेंडू यावेळेला हलक्याच्या हाताने उदय पाटील मात्र एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना, परंतु चेंडू सुटतोय. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते जवळजवळ आपण पाहिलं तर 40 या धावसंख्येवर. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली गेली. अनिल घरत पुन्हा एकदा सज्ज होतील. बॉल फेकून झाले ते राजू पाटील यांचे आतापर्यंत 5. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ऑफ साईडला फटका चांगला आहे. ड्राईव्ह खेळला जातोय. दुरून क्षेत्ररक्षक उदय पाटील मात्र यावेळेला चेंडूला स्टॉप करतील. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरी संघाची धावसंख्या 42. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 21 धावा. हे सामन्याचं समीकरण 12 चेंडू आणि 21 रन्सची गरज असेल. 12 बॉल 21 रन्स. घेऊया एक छोटासा ब्रेक. नऊ बॉल मध्ये 19 रनची त्यावेळेला जबरदस्त खेळ आतापर्यंत पाहायला मिळते. अनिल घरत यांच्या बॅट मधून ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा खूप छान वापर केला. एकदा वर्जित केली जाते. टेक्निक शैलीची गेली कित्येक वर्ष आपण पाहिलेली आहे. सिच्युएशन नुसार आणि कंडिशन नुसार कशी बॅटिंग करायची. कुमार आपल्या गोलंदाजी मार्कवर एक जुने जाणते खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. लेजेंडरी
चा भरणा असलेले हे खेळाडू आपण पाहू शकतायत. उदय पाटील यांना आपण पाहू शकाल आज बॉलिंग मध्ये थोडेसे कमकुवत ठरले होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु फ्लॅशबॅक मध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी राहिली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. क्लीन बोल्ड आमंत्रित केलं होतं कुमार यांनी, प्रश्न विचारला परंतु प्रश्नाला नकार येत असताना पाहायला मिळत आहेत. मधली दांडी उद्ध्वस्त केली जाते. कुमार फॅब्युलस बॉलिंग, ग्रेट डिलिव्हरी. चला महट टीमचा कॅप्टन त्रेचाळीस धावा फलकावर, 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संतोष डावले बॅटर ब्रँड आहे गिरीजचा. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जबरदस्त 6 बॉल 6 षटकार मारणारा